सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या बंगळुरू इथं आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचा शुक्रवारी समारोप झालाय। सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचा बंगळुरू इथं शुक्रवारी समारोप झाला। बंगळुरूतील शृंगार पॅलेस ग्राउंडवर हे 3 दिवसीय फेअर सुरू होतं। शुक्रवारी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम झाला। प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या 104 गारमेंट स्टॉलधारकांचा यावेळी स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। सोलापूरच्या गारमेंट उत्पादकांनी पुढच्या वर्षी दिल्लीसारख्या मोठ्या शहरात गारमेंट फेअर भरवावा। प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवता येईल, जेणेकरून सोलापूरच्या गारमेंट उत्पादनांचं मार्केटिंग आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये करता येईल, अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली। नरेंद्र मोदी आपल्या या प्रदर्शनासाठी उद्घाटनाला यावं असं अनेक सदस्यांची भावना आहे, परंतु माननीय पंतप्रधान महोदयांचा वेळ आणि आपल्याकडे असलेली संख्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहता पंतप्रधान बाहेरच्या गावाला येणं कितपत शक्य आहे माहिती नाही। म्हणून मी सर्व सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनला विनंती केली, एखाद्या वेळेस जर आपण दिल्लीमध्ये हे प्रदर्शन भरवलं तर दिल्लीमध्ये ते पंतप्रधान महोदय तिथं असतात आणि यायला एखाद्या वेळेस सोपं होतं आणि म्हणून मी विनंती केली की पुढचं प्रदर्शन जर दिल्लीला झालं तर आत्तापासून आपण पंतप्रधानांनी त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला यावं अशी आपण आग्रहाची विनंती करू आणि तसे प्रयत्न पण करू। यावेळी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी, अमित जैन, प्रकाश पवार, सतीश पवार, अजय रंगरेज, रोहन बंकापुरे, विनायक माळगे, शैलेंद्र घनाते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। अमित जैन यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले। यावेळी सहभाग घेतलेल्या स्टॉलधारकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। पुढचं प्रदर्शन चेन्नईत भरवण्याची सूचना यावेळी काही स्टॉलधारकांनी केली।